मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते. माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते. तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन हा शब्द माझाही आहे. दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील. लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे. दादांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण होतं. अनेक जणांनी अशा भावना, अजूनही अशाच भावना आहेत. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला सगळेच हवालदिल झालेले होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. मात्र मी आज ठामपणे सांगते, बारामतीचा विकास पूर्वीसारखाच वेगानेही सुरू राहील. बाजारपेठेतील उलाढाल पुन्हा गतिमान होण्यासाठी, नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी योग्य त्या पातळीवर लक्ष देईन. कृषी, दुग्ध व्यवसाय, उद्योग, रिअल इस्टेट सर्व क्षेत्रांना नक्कीच यापुढे चालना मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादांचा प्रशासनावर आदरयुक्त दरारा होता. त्यामुळे शासकीय कामं नेहमीच वेळेवर व्हायची. ती शिस्त यापुढेही कायम राहील. प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची सुद्धा कामं वेळेत राहील याची खात्री आपण बाळगा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत दादांच्या नंतर सगळ्यामध्येच संभ्रम निर्माण आहे की आता आमच्या सूचना दिल्या जातील. प्रशासनातील सर्व विभागांशी सुयोग्य समन्वय सुद्धा साधला जाईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी यापुढे कसल्याही काळजीचं कारण नाही. निरा डावा कालवा बारामतीच्या शेतीसाठी हा जीव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांना पाणी नियमित यापुढेही मिळत राहील यावर पूर्वीसारखेच लक्ष राहील. बारामतीसह राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. नुकसान झालेल्या पिकांचं